जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. वैदेही, तू ना लांब जाऊच नको, माझ्या जवळ, खूप खूप जवळ. कारण मला ना तू जवळ असायचे डोहाळे लागले, आणि ते पण आता तुला केस पुसताना बघू. मग तयार आहेस नाही व्हायला? येस, वी आर रेडी. येस, रेडी. वैदेही, लुकिंग ॲट द ग्रोथ, मला असं वाटतं येत्या 10-12 दिवसात तुझी डिलिव्हरी होईल. से अबाउट 25 जानेवारी. हा, हॅलो. हे बघ मानस, मला ना आत्ताच्या आत्ता आपल्या लग्नात होती ना ती जिलबी खायची. तू घेऊन ये. अगं पण मी कुठून आणू आता? मानस, ते मला कसं माहित. हे बघ, तू मला आत्ताच्या आत्ता ती जिलबी आणून दे. मला ना खूप जास्त क्रेविंग होते. ओके. काय रे, पुन्हा डोहाळे? हो. वैदेही, मानस आणि विकुडी, तुम्हा सगळ्यांना एकत्र बोलवलं याला काही कारण आहे. एका महत्वाच्या विषयावर मला तुम्हा तिघांशी बोलायचं आहे. वैदेही मध्ये ऑफिसची बरीच कामं करू लागली होती, पण हा माडिकचा गोंधळ झाला. आणि मानस, तू तर हुशार आहेसच, म्हणून तुम्हा तिघांवर इथला बिझनेस सोपवून मी आता सिंगापूरमध्ये जाऊन बिझनेस वाढवावा असं वाटायला लागलंय मला. वैदेही, मी एक डिसिजन घेतलंय. काय डिसिजन? वैदेही, मी तुझ्या बाबांची ऑफर ऍक्सेप्ट करण्याचा डिसिजन घेतला. काय? दॅट्स रिअली ग्रेट. खरंच खूप मस्त डिसिजन आहे. आय एम रिअली हॅपी. बरं, मी घरी येऊन काकांना पण सांगतो, ते पण खूप खुश होते. हो, तू ये लवकर, ये, आम्ही वाट बघतोय. फोन करतही नाही आणि उचलतही नाही. कुठे गेलाय हा माणूस? आला, मी बघतो. कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू टू, बाळाचे बाबा. फक्त 3-4 तास दिवसातनं जागी असतात. इतका वेळ झोपतात? हो, मग मज्जाच असते सगळी. भूक लागली की रडतात, मग दूध पाजलं की शांत झोपतात. मग शिशू केली की सगळं ओलं होतं, मग पुन्हा रडतात. अगदी बरोबर बोललात वंश. एक मिनिट पकड ना जरा हिला. हो, एक पण थांब. हो, हा. हे तू जर का म्हणत असशील तर नाही जात मी. म्हणजे मी अनंत काळाचा बाप झालो असलो तरी सुद्धा अनंत काळाचा नवरा आहे अजूनही. हो की नाही? हो. अरे वा, जमलं की तुला तिचं लंगोट बदलणं. न जमायला काय, लंगोट बदलणं काय कठीण आहे का? तुला जे वाटत होतं ना तुला जे जमणार नाही ते तुला जमलंय. आता तू लवकरच ना तिची शिशी पण साफ करायला लाग. ओके.
चलो गाईज, मी निघतो. आजचं हँडओव्हरचं काम संपलंय. आता घरी जातो आणि पिल्लू बरोबर खेळतो. हो येस येस, निघा निघा निघा. आता मित्रांसाठी वेळ कुठे आहे बाबा? आता बाबांना घरी जाऊन बाळाला भेटायचं असतो. ए मानस, तू याचं ऐकू नकोस हा. काहीही बोलतो हा. लक्ष नको देऊस याच्याकडे. तू का असं बोलतो? ए अगं ए तान्या, तुला काय झालंय? हा हल्ली तू सगळं इतकं सिरियसली का घेतीयस? ए ओ भाई, तुला कळलं ना मी जोक मारत होतो? तुला कळलं ना? अरे हो रे, मला कळलं. थँक गॉड. देखा, इससे कहते हैं दोस्ती. ए बरं, बाय द वे, आज घरी गेल्यानंतर तुला काय ते म अक्षर आणि नावांचा विचार वगैरे सगळा करावा लागेल ना? हो, ते करायचंच आहे. बरं, फॉर युअर इन्फॉर्मेशन, ह्या म अक्षरावरनं आपल्या लाडक्या तानियाने मोनिका, मोनालिसा, मडोना, मारिया ही 4 नावं शोधून काढलेली आहेत. मी ती आत्ताच्या आता रिजेक्ट करतोय. आत्ताच्या आत्ता रिजेक्टेड. ए मानस, मी असं काही नाही केलं. याचं ऐकू नको. खोटं का बोलतो? तानिया, अगं मला माहितीये तू असं काही करणार नाहीयेस आणि तू अशी नावं काढूच शकत नाहीस. तू ना त्याच्यापेक्षा सुंदर अशी मार्गारेटा, मर्लिन किंवा मरीन अशी नावं शोधून काढली असतील. तू जा रे. तुम्ही दोघं ना खूप वाईट आहात. मी अशी काही नावं शोधून काढलीच नाही आणि जरी काढली ना तरी मी वैदेहीला सांगेन तू जा. तू पण जा. बरं बापरे, चिडली यार. होय हॅलो. ए, त्या साईटवर नाही मिळणार आहेत ना? गाईज कम या. मानसच्या आपल्या ऑफिस मधल्या शेवटच्या दिवशी आपण त्याला सेंड ऑफ देणार आहोत. आत्ताच गेला मानस. मी फोन करू का त्याला? म्हणजे परत एकदा कॉल नको करायला. मी फोन करते. तानिया, हा सेंड ऑफ मानससाठी सरप्राईज पार्टी असणार आहे. सरप्राईज पार्टी? तानिया, सरप्राईज. येस सरप्राईज. सरप्राईज. येस सरप्राईज पार्टी. समीर, तू घेशील ना या आपल्या सरप्राईज पार्टीची जबाबदारी? येस ऍब्सोल्युटली, डोंट वरी. पार्टी कमाल असेल आणि डोंट वरी, पार्टी सरप्राईजच असेल. येस सरप्राईज पार्टी. सरप्राईज. सरप्राईज. हा सरप्राईज पार्टी. जे काही कठीण प्रसंग येणार आहेत ना ते येऊ दे. आपण दोघं मिळून त्यांना सामोरे जाऊ. आणि गुरुजींनी काय सांगितलंय हे लक्षात ठेव. आपल्या दोघांना एकत्र आणणारं आपलं पिल्लूच आहे. ते आपल्याला कधीच वेगळं होऊ देणार नाही. तुम्हाला जे करायचे ते तुम्ही करा, पण मी तुम्हाला पुन्हा एकदा बजावून सांग, या सगळ्यात जर का माझ्या मनूच्या संसारात विघ्न आलं ना. तो नितेश शांत बसत नाही. लवकर त्याला फायनान्सेस पण मिळतील, तो काम सुरू करेल. या सगळ्या गोष्टी होण्याच्या आधी मला हे सगळं करायचं. या लग्नात मला कुठल्याही प्रकारचा अनर्थ घडलेला चालणार नाही. मला एक क्षणाचा रिपोर्ट हवाय. मी सांगितल्याप्रमाणे सगळेजण अलर्ट राहतील. हे लग्न सुरळीत पार पाडणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी. हाय वासू, झोप नाही, काही नाही, अशाने आजारी पडशील ना तू. थांब, मी ना छान कॉफी करून आणते, म्हणजे तुला बरं वाटेल ना. आलेच मी, थांब. वासू, अरे आपण ऑफिसमध्ये आहोत. आज सोड ना, माझा बघेल कोणीतरी. बघू ना, मला परवा नाहीये कोणाची. बोल ना, काय विचार केलायस तू? तुझा काही निर्णय झालाय का? आपण करतोय ना लग्न? नंदिनी मॅडम मोठा गेम खेळतात तुमच्याशी. गेम?
हे तुला कसं कळलं? त्यांच्याच सांगण्यावरून मी इथे कामाला लागलो. इथल्या सगळ्या खबरी मी नंदिनी मॅडमना दिल्या.